खुशाल लोक फोन करून म्हणतात, जुनी माणसं गोड होती, आता माणसं म्हणतात ताई नमस्कार, तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होईल मी, म्हणजे हा प्रोग्राम आहे. नाही, आमच्या सप्ताह होता गावात, आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला सप्त्यात घालायचं होतं. घाल होतोय का सप्ताह? महाराजाला पोहत्यात कसं रे? त्याच्यापेक्षा विचित्र, तुमची सुपारी किती? तुला उकळत घालून मी स्वप्न करते एका दिवशी आणि मग सांगते किती सुपारी घेते ती. त्याच्यापेक्षा विचित्र, तुमचं तुम्हालाच आणावं लागतं का आम्ही आणावं लागतं? नाही नाही, तू एक काम कर, तू गुत्त दे, तुझं सोयाबीन खुरपी दे, मुकादर मी दी. गुत्त म्हणजे मालक असतो एकट्याचा, आणि बाकीचे सगळे ते नाही का त्याच्या ह्याच्यावर खेडेगावातला शब्द मरू द्या तिकडे. अवघड आहे रे, नका रे. कीर्तन ही अरे काही दिवसांनी मराठी शिक्षण राहणार नाही, ओनली इंग्लिश मिडियम असेल. आणि ती इंग्लिश मिडियम मधली मॅडम फाळ्यावर एक महाराजाचं चित्र काढेल आणि बसलेल्या लेकरांना शिकवेल, लिसन केअरफुली चिल्ड्रन, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बुवा. तो इतिहास कालीन जमा असेल ना तेव्हा. मग पोरं विचारतील, मिस व्हॉट इज द बुवा? मग मिस सांगेल असायचा, फेटा बांधायचा, कंबर बांधायचा, विठ्ठल विठ्ठल करायचा, दॅट इज द बुवा. मग पोरं विचारतील, मिस आजकाल दिसत नाही. मग मिस सांगेल लाईक डायनासॉर. तो जसा नामशेष झाला, बुवा तुम्हाला बघायला भेटायचा नाही एके दिवशी. परमार्थ. आणि काय पुढच्या पिढीला ज्ञान शिकवणार आहेत आपण? सांगा ना, काय सांगता काय पुढच्या पिढीला? ही खुशाल म्हातारी माणसं म्हणतात, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. अरे पण का गेली? बिडी फुकू फुकू तुमची थोबाड वायात गेली, पण पोरं वाया गेली, उगाच थोडी गेली. तुम्हाला शिव्यांशिवाय बोलता येत नाही, तुमच्या तोंडात आई माईच्या शिवेशिवाय कधी शब्द निघत नाही, काय पूर्ण संस्कार देणार आहेत तुम्ही? कधी गाठाय मुखात, कधी ज्ञानेश्वरी आहे का, कधी हरिपाठ आहे का, कधी आषाढी कार्तिकीचं वर्णन आहे का, कधी काकडा घेतलाय तोंडात? वय झालं आपलं, दिसत नाही आपल्याला, हात थरथर कापतात, तरी पते खेळतो. आता पते कशाला? रमी आली, घरभर बुडवली की दिवशी त्याच्या नादात. आणि मला ते रमीचं बी नवल वाटतो. ते एक ऍडव्हर्टाईज आहे, जंगली रमी पे आओ ना महाराज. महाराज आम्हीच राहिलो ना तेवढे त्याच्या दामालाही बोलवतो. हे बेकारी माणसं पण महाराज म्हणा. महाराज ही पदवी कोणालाही दिली जात नाही. संत नसून महाराज ही पदवी लागली ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज, हे लक्षात ठेवा. महाराज ही पदवी कुणालाही लागत नाहीये, त्याला माणूस हरिभक्तच लागतो. माणसांनी कुणालाही लावली आजकाल. छत्रपती पदवीचं माणसं कुणाला लावायला लागले आजकाल. लोकांचं काय म्हणा, कर्म कमी बोभाटा जास्त. अख्ख्या करोनात किलोभर तांदूळ दिला, फेसबुक जाम केला. तो दिला कशाला? फोटो काढू काढू बेजार. कोटीचा बंगला, बंगल्यावर नाव, मातृपितृ छाया, घरी गेल्यावर कळलं मातृ वाट्यावर, पितृ वाट्यावर, छाया खटावर. राग लागू तुझ्या बंगल्याला, तू लिहितो कशाला रे? मी नाही म्हणत आहे, हे नामदेवरायांचं वर्णन आहे. नामदेवराय सांगतात, काय कलियुग आलं रे देवा, काय जग निघालं तुझं. लटके झाले कटके तिथे काढले एवढे रावे, 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 लटके झाले कटके तिथे काढले एवढे रावे. पुढे त्याची मुली शरद झाली त्याची पाठी एवढे डोळे, पुढे त्याची मुली शरद झाली त्याची पाठी एवढे डोळे, लटके 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 झाले कटके तिथे काढले एवढे रावे, लटके झाले कटके तिथे काढले एवढे रावे, लटके झाले कटके तिथे काढले एवढे रावे, लटके झाले कटके काढले एवढे रावे, लटके झाले कटके तिथे काढले एवढे रावे, लटके झाले कटके तिथे काढले एवढे रावे. काय झालं, काय सांगायचं तुम्हाला? लटकं म्हणजे खोटं, कटकं म्हणजे कुटानं, लटकं कुटानं झालं. अहो मी डोळ्यानं बघितलं, गाडग्या एवढं राळं फुगलं. तुम्हाला राळं माहित? राळं आमच्याकडे भोगीची म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी, बाजरीची भाकरी आणि राळ्याचा भात करतात. राळं हा एक धान्याचाच प्रकार आहे. जशी ज्वारी असते, त्या ज्वारीपेक्षा खूप लहान पद्धतीने राळं असतं. तांबडं असतं. जाऊ द्या, आता माझ्याकडे दाखवाय नाही, गुगलवर सर्च करायचं. राळं, ही राळं कितीही फुगवलं तरी फार फार तर ज्वारीपेक्षा कमी आकारामध्ये फुगतं. ज्वारी तरी माहित आहे, पांढऱ्या कलरची, तिच्यापेक्षा म्हणजे जी नॉर्मल ज्वारी आहे त्याच्यापेक्षा कमी राळं फुगतं, त्याच्यापेक्षा जास्त फुगत किती फुगवलं तरी. नामदेवराय म्हणले, गाडघ्या एवढे राळे. किती फुगलं? गाडघ्या इतकं फुगलं. मी डोळ्यानं बघितलं, चिमणी उडत होती, उडता उडता चरत होती आणि साधी नव्हती, तिचं डोळं वाटी इतकं होतं. कुणाचं? चिमणीच. लोक म्हणले, महाराज ना तुम्ही खोटं बोलता.
भूमीची न बोलू वर्तमान खोटे विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाही हे खरंय. इथं कर्म कमी बोभाटा जास्त आहे, ज्ञान कमी आणि अहंकार जास्त आहे. लय अवघड आहे. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. ह्याला कूट अभंग म्हणायचं. हे नामदेवरांचे कूट अभंग आहेत. कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुट म्हणायचं महाराज. कुट म्हणजे खोडकर. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. कोण व्याली? मुंगी. तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कुणाचं दूध? हा ऐका कीर्तन ढेकळं मिळणार आहे आपल्याला. काय वनात कासव गीत गाय. कोण आहे तो कासव? वनात काय बोंबलायला जाणार आहे का? आणि काय करतो? शिवरंजनी म्हणतो. कासव आहे तो. त्याचा शब्द फुटत, त्याचा आवाज येत. पण आमचं तसंच आहे. आम्ही करत काही नाही पण आमचा आवाज फार मोठा आहे. सामर्थ्य खूप. अरे नका रे दादा. वारे हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्याचे नारायण. तुम्ही कर्म सत्य करत राहा. मन शुद्ध ठेवा. नजर पवित्र ठेवा. तुम्हाला काही करायची गरज नाही. एक दिवस असा येईल जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान करतील. हा दिवस विठोबाच्या मालकाच्या आशीर्वादाने उभा राहील. कशाला काळजी करताय? तुम्ही टाळ्या वाजवताय पण माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवताय. तुमची टाळी कशी माहितीये का? आली आमच्या गावात दर्गे. टाळी पाहिजे तुला? दर्गे दर दर. टाळी पाहिजे दर 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 दर. दान करताय भिकाऱ्याला? जरा तरी प्रेम असू दे की. नाही पण माणसं मुद्दाम करतात. त्यांना महाराजाची जिरवायची असते ते मुद्दाम करतात. टाळी वाजवणार नाही, हसवाला हसणार नाही. ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवत होती, आपल्याला याड्यात काढत होती. ते जे सांगत होते आपल्याला सगळं माहित होतं. पट्ट्याने स्तर असला टाळी वाजवलीच नाही. कधी कधी कशाशी खाता हेही कळत नाही. माऊली माहित 7 कोटी घरं सोन्याची होती रावणाची. किती? 7 कोटी. नॉट अ जोक. हा विनोद नाही हा. तुलसी रामायणामध्ये वर्णन आहे. नाथ बाबा सांगतात रावणाच्या एका घराची एक चौकट 2250 किलोची आहे. रावणाच्या एका घराची एक चौकट 2250 किलो 22 क्विंटलची आहे. थोडक्यात सांगते मी तुम्हाला. रावणाची एक चौकट इकली तर 35 वेळा आमदार होता येते. किती वेळा? म्हणजे किती जागीरदार असेल तो. अशी त्याच्याकडे एक चौकट आहे का? 7 कोटी फक्त चौकटी. भीती मरू द्या, मरचाल तुम्ही अटॅक घेऊन. लय होतो त्याच्याकडे. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. ही फक्त घरची झाली. भाऊकीन पाहुणा रावलं किती असत्या? 80,000 बायका, 80,000 बायकाचे आई बाप, सासरे 1,60,000 म्हणू नका. ज्याच्या जावयानं 80,000 एकट्यानं केल्या सासरा गुणाचा असन का? त्यानं 200 तरी केले असतीलच. आपण नाही त्याचं गणित लावू शकत आहे. अरे एवढं नवग्रहाच्या पायऱ्या होत्या चढायला. कुबीर राखणीला गाढव बळी गजानन सटवी करी बाळांतपण ही सत्ता रावणाची. नाथ बाबांचं वर्णन आहे नाथ रामायणामध्ये. सगळ्यात मोठा शिवभक्त द नाव मुवमेंट आताच्या क्षणापर्यंत रावणासारखा शिवभक्त झाला. धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. काय सामर्थ्य सांगायचं. शिवपूजेला बसला 7 ते 8 तास वेळ शिवपूजेला लागायचा दिवसातला. 14 माणसं फक्त पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 कमळ भरली. पूजेतनं उठला नाही, दुसरं कोणाला आणायला सांगितलं नाही. पूजा परिपूर्ण केलीच. स्वतःचं शिर कापलं आणि 1000वे शिर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं. एवढा महान शिवभक्त निष्ठावंत रावण होता. भक्तीतही कमी नव्हतं. नडला तो फक्त ॲटिट्यूड, बाकी काही सुद्धा नाही. रावणासारखा ज्ञानी सुद्धा कोणी नव्हतं. लंका कोणाची? भिका पाटलाची. माय तुम्ही माझ्या आहे म्हणून तरी बोलत जा ग. पार्टी आपली एक आहे ना. तुम्हीच गुवाहाटीला गेल्यावर मी कुणाकडे बघू? बोलत जा ग माय. बरं बोलायला कुठं आपल्याला शिकवावं लागतं का ग? नवरा बायकोचं भांडण लागलं, बाई कोणी तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते. सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळू? नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. आम्ही बोलतो त्याचं कारणच तुम्ही. खरं सांग का तरुण मंडळी पुरुष मंडळी, मी तुम्हाला लेख म्हणून सांगते, काही लागत नाही बघा बायकोला. 2 शब्द प्रेमाने बोलत जा, काही लागत नाही.
आधीच तर ती इतकं सहन करते ना, सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिणवावं, अख्ख्या जगाने त्रास द्यावा, फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या. बाई सगळी संकट एका पायावर सहन करण्याची क्षमता ठेवतो फक्त नवरा साथ देणारा आणि विश्वास ठेवणारा पाहिजे. तरी वाजवीच यांच्यासाठी पण हा निस्ते बसले बोर. अरे वाजवायचं रे, तुमच्याच बायकोचं कौतुक केलं थोडं माझ्या. काय तुम्ही पण दादा, खरंय की नाही का? बरं इमानदारीने सांगा, संसारात कोण शहाणा लागतो ग माय? संसारात कोण शहाणा लागतो? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, माझं पेटल्यावर तुम्हाला कशावर विचारेल? येईल माझी मला अक्कल, पेटीपर्यंत सांगा. तुम्हाला एक्सपिरियन्स आहे ग माय. संसारात कोण शहाणा? मी नाही म्हणत, ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई जशी सगळं सहन करते, आमच्या वैष्णवाचंही तसंच आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो असे. जेव्हा विठेवरच्या मालकासारखा शहाणा मालक आम्हाला भेटतो तेव्हा आम्हाला काळाचं भय वाटत, कारण आमचा मालक फार सामर्थ्यवंत आहे. आम्ही चिंता नाही करत कोण दिवस येईल, मालक शहाणा आहे ना आमचा, पण आमच्या परमार्थाला काही चिंता करायची गरज नाही. संसारात मालक शहाणा असला की संसाराची चिंता करायची काही नाही लागत ग माय. जगद्गुरु तुकोबारायांसारखा नवरा भेटायला काय भाग्य असेल त्या माय माऊली आवलीचं. लोक म्हणतात आवली सारखी फार फटकळ बायको आहे. आवली सारखी बायको नाही माय. जगद्गुरु तुकोबांना 2 बायका, रखमा आणि जिजा. तुम्ही फार हौसनं ऐकू नका, जे नाही ते फार घेता तुम्ही. त्यांनी काही हौसनं केल्या नाही त्या. पहिली रखमा होती, त्यांना बाळ होत नव्हतं म्हणून आईबापाने हाताखातर दुसरी करायला लावली, पण देवाचं गणित इतकं बेकार आहे, दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या आधी पहिलं लेकरू झालं. देव बी असा खतरनाक आहे महाराज, नाव नाही काढायचं, देवाची परीक्षा नाही बघायची. 2 बायका, रखमा आणि जिजा. जिजांनाच आवली म्हणलं, त्यांचं खरं नाव जिजा. एका जिजाईनं पुत्र दिला म्हणून हिंदवी स्वराज्य उभा टाकलं, एका जिजाईनं धनी दिला म्हणून परमार्थाचा कलश उभा टाकला. दोन्ही जिजाई तेवढेच सामर्थ्यवंत होत्या आधी. आणि ताकद असते ना बाईत, खूप ताकद आहे. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे व्यवस्थापन जमणार नाही ते आपली आई घरामध्ये दररोज करते, म्हणून कमी खर्चात आपला संसार सुखाचं व्हायचं सामर्थ्य घरामध्ये निर्माण होतं. MA वगैरे करायची काही गरज नाही. तुम्हाला मॅनेजमेंट शिकायचं ना, आपल्या आईकडे बघा एकदा जरा नजर रोखून. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही, जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का, तर तेवढ्यात योग आंघोळ होईल. डोकं होती ना, मॅनेजमेंट खतरनाक असतं तिचं. ती गावातल्या बाजारातल्या पिशव्या फेकून देत, फायदा होतो पुढे. आम्ही जर म्हणलं ना हा ड्रेस नाही आता झाला वापरून, फेकून देत नाही देत. मॅनेजमेंट तिच्यासारखं मॅनेज कोणालाच करता येत. कशाला बाहेर जायचं? खूप ताकद आहे माय तुमच्यात, खूप. लय गोड आहे माय तुम्ही, खरंच लय गोड आहे. कीर्तनाला आलेल्या तुम्ही तर लय गोड आहे ग. हा लय गोड आहे, आपण लय गोड आहे. आपलं तोंड सोडलं ना आपण लय गोड आहे ग. एवढं एकच फॉल्ट आहे आपल्यात, बाकी काही नाही. ते लोकांनी उभं पाडले ना, तर काही एवढं कोण बोलतं, सहन करतो. मग काय करावं सांगावं तरी कोणाला, म्हणून बोलणं. बाईला सांगता येत नाही. मी काय म्हणते, देवा सांगू सुख दुःख देव निवारील, तो त्याला सांगा. लोकांना सांगण्यात मजा नाही, लोकांना आपलं दुःख ऐकायला आवडतं. विनंतीवर का माझी, तुमचं सुनेचं जमत नाही, तुमचं सासूचं जमत नाही, छिंजात धरू धरू मारा माऱ्या करा, पण बेडरूम मध्ये करा. घरात आलं की मिठी मारायचीच. हा पाहुण्यासमोर तर असं बसायचं, जाळलंच पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे एवढं कसं पटतंय माय, जुळू दे की. काही नाही फरक पडत. लोकांना लय दुःख सांगत बसायचं. लोकांना आपल्या घरातला तमाशा बघायला आवडतो. शब्दांना माफ करा माझ्या, पण समाज है. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही आहे लोकांना सांगायची, त्याला सांगूया ना, तो ऐकतोय ना. तुम्ही वाट बघता का कवा शेजारचा वाजवेल? पण तुम्हाला पटलंय तो वाजवायचा की? अवघड आहे रे देवा, विनंती आहे रे. तुमचं कसं झालंय माहित आहे का? एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. कीर्तन झाल्यावर एक हसत होता, म्हणलं झालं आत्ता का हसताय? ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आत्ता कळला. अक्का कीर्तन विचित्र लोक महाराज. आपलं समजून घ्यायचं जरा. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, तुम्हाला वर्षात लेकरू होईल. हा वर्षाने माघारी आला, म्हणला महाराज वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबळू नको, झालं नाही.
प्रसिद्धी कमी करू नको, माझी लोक जमले. 2 नारळ दिला, 2 वर्षाने आला, म्हणलं पक्का भामटा येतोय. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले माझा नारळ फसत नाही रे, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले काय, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. आई शपथ, ज्याला कळलं ते हुशार आहे. ब्रिलियंट माइंड आहे, ज्याला कळलं. तू 2दा एकटाच आला, तुझी बायको कुठे? ती म्हणलं